नवऱ्याला कालवणाला आणा म्हणती तर आणा झाल्या या कशाचं कालवण गिळवणा झालं या कांदुनी केलंय कस तर आळना बळ ते बी गिळणा कशाच्या खालीच उतरणा या आणि ह्यांनी काल बहिणीच्या तिकडे बोकडाचा देव होता जत्रा होती येताना कालवण दिलंय किटलीत ती कडवून ठेवलं होतं ती खाल्लं आणि मी काय आज खात नाही या तर आता मला कशाचं करायचं तर केलं कांदुनी तर ती बी गिळणा झालं या काय करायचं चवळी ना तोंडाला काय नाही जाऊ तर कधी कामी यायची जावं कोणाच आणती वाटीभर कालवण ती काय वाटी घेऊनच ठेवली होती म्या म्हणलं तिच्याकडून कालवण घेऊन यावा बघू देते का नाही तरी आधी बघू की केलंय बरं काय खाऊच वाटत नाही कांदोनी केलं या खावंच वाटत नाही तर नाही किचन मध्ये तर नाही मला कालवण देते का ग कालवण देते का ग वाटीवर अगं मी केलंय पण चवी नाही ग कांदो काय कालवणाला काय आणलं नाही मी आणल्या माळवा देते की तुला परत थोडं देते का नाही कालवण मी नाही बाया तुझी तू दे मी नसता तुझ्या किचन मध्ये पुन्हा उद्या काय गेला तू आहेस पण आली इथं नाही तुझं तू दे म्हणजे मला होतंय बरं बरं देते का नाही सांगतो नाही बाया मी काय हाताला घेत नाही आपल्याला नकोच तसलं तू देत असते तर घेते हाताने घे खा मला बसू जरा साड्या पिड्या देते त्याला कपडा देत नाहीस का मग तुला घे हाताने अगं हाताला मी तुला सांगते ना तुझ्या किचन मध्ये मला काय ठेवायचं नाही काय तुझं गेलं आलं ते आलं मीठ कमी झालं म्हणजे पुढा म्हणजे नेलं नका पण मला नकोच पण देत असली तर तू दे नका तुझं तो कुठं ठेवलंय देत असली तर नाही राहून देतेस का तू काय करायला राहू दे नकच मला काय उगं त्यांच्या घरात जायचं मग नाही आपलं खाल्लेलं बरं की बयो महागाई गेली ते बरं दे ना आता त्याला का करा आपण कशाला जायचं का त्यांच्या घरात देते का बनवून चांगल्या आणि गेली ती आता मी दीदी म्हणल्यावर नाही आलीच ना आता मी आल्यावर पण आलीच चांगल्या गोडीने द्यायचं असलं तर दे नाही तर राहू दे बाया तुझ्या घरातलं मी जाऊन कशाला घेऊ पण उद्या तुझं काय गेलं आलं म्हणजे हीच आलती घरातन हीच गेलती घरातन पेक्षा नाही पाऊल ठेवलेलं बरं बरोबर आहे का लोकांच्या घरात नाही पाऊल ठेवलेलं बरं अगं मी स्वयंपाक केला या मी काय एवढी आयदी नाही या मला खाय वाट नाही कालवण बी केलंय पण खा वाट नाही मला चपात्या केले त्या मी बेसन दिलंय बेसन केलंय जुई खाती मी हाय तर चपात्या नका मला भाकर खाती माझी मी चपाती काय करायचं काय नाही तोंडाला चवची ना त्या कांदुण्याला म्हणून म्हणलं थोडंसं काहीतरी मागावा आणि बेसन खाते आता थोड्या वेळानं दिदाव इकडे या जाऊ पिलटी झाकून ठेव तिथं रॅकवर मी खाते तिथं ठेव रॅकवर ती ताट झाकून ठेव त्याच्या खाली आहे की ताट तिचा जागती ताट भांडी बी खरकाटी पाठीवर पडली ती घासायची काही सकाळपासून होतंय की हेच तीच अजून मका करायचे कंस भरून ठेवले ते बरं मका करायचे हालर कधी येतोय कधी नाही अजून कोणाला लसूण लावायचा आहे पावसाच्या झडी येते ते रान अजून भुसभुशीत करून ठेवलंय ते अजून वडा बिडा येतंय का कोणाला ठाव
कधी लसूण लावाय मुहूर्त मिळतोय कोणाला ठाव. दिवाळी गेली आता समधी म्हणते ती नौका लय मागास लसूण करायला लागलाय. त्याला काय होतंय कधी तर करून टाकायचा. ह्यांनी तिकडं सकाळपासून रान मलवत होतं वर काहीतरी खायापुरता भीमो करावा म्हणतोय. हाय पाणी आता नशिबानं हिरीजा हे आपलं झालं या करायचं थोडं थोडं काहीतरी. हरभराच करायचा म्हणलं आधी पुण्याच्याला म्हणलं आता भीमुख करू. काय करते ते करते त्यांच्या मनानं. काही जरी केलं तर खायलाच होतंय. हरभरा केलं तर डाळ दोळ घरची होती या दिवाळीला ह्याला आपली डाळ लाडूला बिलूला होती घरची. आणि शेंगा केल्या तर शेंगदाणा घरचं होतं ते कालवणाला म्हणा कशाला म्हणा खायला सतन येते आपल्या घरच्या शेंगा असल्या म्हणजे. काय का करा काय जरी केलं तर फायद्यातच आहे. काय का करणार मग त्यांच्या मनाला कंच करेल तेवढं फायद्यातच आहे. झाली का नाही तुमची जेवण काय तोंड माझं कडू एक पडलं गळवणा म्हणून बसली होती म्हणलं दिलं आता तिने पेशंट खाती आता घटका बारानं काय म्हणजे चौची ना तोंडाला आता तर दुखण्यात उठले ती दिवाळी घरात तर वैताग आलाय त्याचा. तरी मी दिवाळी संपवली बरं का. म्हणजे ही ती आल्यानंतर मी त्यांना ह्याला बांधूनच दिली. असं कोण आलं का फराळाचा उडवून टाकली दिवाळी बी. काय घरात बी खायना ती कोण ना आजारी लेकरं बाळण हिन म्हणजे एक चिवडा तेवढा आहे बघा आता सध्या चिवडा आणि चकली तेवढी आहे. नाही लाडू करतानाच मी थोडं केलं ते लाडू करंजा शंकरपाळ्या चकली आणि चिवडा तेवढा आहे बघा आता. आणि बाकीचं सगळं उडवून टाकलं. काय करायचं ही दिवाळी दुखणं काढा. दिवाळी काढून जाती ना अजून वरनं दिवाळी खाऊन दुखणं बी काढून जाते. अवघड आहे ह्या दिवाळीचं काम म्हणजे बरोबर आहे का नाही. आता कसं करायचं आणि कसं नाही. मसाला करायचा आहे म्हणत होतं ह्यांनी अजून ऑर्डर येईल पेंडिंग आले ते करूया म्हणलं. आणा मसाला ही नीट काज करून ठेवते आणि उद्याच्याला करा येईल मग मसाला. बरोबर आहे का नाही. एका दिवसात तर काय काय करणार माझ्यापेक्षा काय यंत्र आहे करायचं म्हणल्यावर येतंय बरं का कराय. पण जीवाची माहिंदाळी वडाताण होती. वडाताण म्हणजे आधीच दुखण्यातनं उठलेला आहे आणि पण अजून आता जरा माझा आवाज पहिल्यासारखा बरा यायला अजून थोडा नॉर्मल तरी खवखवतेचा आवाज पण पहिल्यासारखा आता जरा यायला लागला या. तर तर अजून हे कामाचा लोड पडायला लागलाय. अजून काम म्हणजे अजून लय काम आहे ते शेतातले तर काम उरकना ते वाप यांनी काल निम वडल्या ते निम राहिले. आता म्हणतात मला तिथं चल वाप ओढू लागाय म्हणते ते. आता वाप ओढू लागाय जाओ का ह्या तर हालर बोलून कंस करून घ्यावं ती. आता कंस करायला बी ठिकी निम्यार्धी भरत निम्यार्धी मोकळे त्यामुळं बघायचं येते ती का जाऊ दे करू लागायला द्या येईल थोडीफार. बरू बी लागली ती काल तिनं कंस थोडीफार द्या येईल मका. मग आली तर बरं झालं. बरं नाही ना ती तर मग आपल्याच लोड पडतंय. मग दोघात आणि ती एक हालरवाला असते तिघात लोड पडतंय. ठिकं वाढायला लागतंय पुन्हा ते कंस टाकायला लागतंय पटापटा. मस्त कंबर होतं ती बाजरीच्या वेळेस माझी कंबर गेली बाजरी करून लय म्हणजे लय वाढताना झालती. आता अजून हे मकाचं काम आलंय. वाफ्याचं निमार्द राहिलंय. वर रान वालवाय चालू आहे तिकडं. मका पेरलेलं होतं ती भिजवून घेतलं या. आता मोकळ्या पडाक रानाला लावले पाणी वलवायला. काहीतरी त्यात करायचं म्हणून वलवून आणि आता हे करायचं काय म्हणतात ते लसूण लावायचं आहे. थोडंफार माळवं टाळवं भाजीपाला लावायचा आहे. कधी होतंय ती कोणाला. आता हे कामाचे सुगीत चालू आहे. आता कामाचे दलदल चालू आहे. आता करायचं तर पाहिजेच. उराव पोटाव शेतकऱ्याच्या मागं कामं ही कायमचीच आहे ती. आणि कामं केल्याशिवाय तर अन्न नाही शेतकऱ्याला. बरोबर आहे का नाही. काय तर आता आपण आरी पडून काहीतर पेरण्या करून पेरलं केलं तर उद्या पीक येतंय आपल्याला. मग तेव्हा बरं वाटतंय जरा. नाही आता गप आपण शांत बसायचं घरातच घर खोपेवानी. मग शेतातलं बी उत्पन्न नाही काय नाही. शेती असून तर मग काय उपयोग आहे. करायची नाही नीट डोक्यानं म्हणल्या.